नमस्कार, जय शिवराय. आजपर्यंत आपण ढोकळा पाहिला. नंतर याच ढोकळ्यापासून आता आपण चायनीज ढोकळा कसा बनवायचा तेही स्पायसी चटकदार. चला तर पाहू. त्यासाठी 1 वाटी ताक आणि 1 वाटी बेसन ते घेतलेलं आहे. अगदी हळूहळू घालून थोडं थोडं घालून आपण हे बेसन मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. अशा प्रकारे मिक्स करून घ्या. नंतर त्यामध्ये आलं, लसूण, मिरची ही ठेचून टाकायची. त्यानंतर त्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ टाका आणि हळद थोडीशी टाकायची. हे आता मिक्स करून घ्यायचं. नंतर 2 चम्मच तेल, त्याचबरोबर साखर पण थोडीच अर्धा चमचा, सोडा पण अर्धा चमचा आणि हिंग पाहू शकता. अगदी मी थोडंसं टाकलेलं आहे, अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी. अशा प्रकारे टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवणार आहे त्या भांड्याला तेल लावायचं आणि अशा प्रकारे बॅटर काढून घ्यायचं. इथे वाळलेली कोथिंबीर वापरलेली आहे. तुम्ही जर कस्तुरी मेथी असेल तर वापरू शकता. त्यावरती टाकायची, लाल तिखट टाकायचं आणि हा ढोकळा आता आपला स्टीम म्हणजे वाफवून घ्यायचा. एक 10 ते 15 मिनटामध्ये आपला ढोकळा छान वाफवून निघतो. पाहू शकता आपला ढोकळा आता अशा प्रकारे सुरी घालून पाहायचा, जेणेकरून चिकटत नाही ना, त्यामुळे आपला ढोकळा शिजलेला आहे कळतं. अशा प्रकारे ढोकळा खाली काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे त्याचे काप काढून घ्यायचे. अगदी छान असा ढोकळा झालेला आहे, स्पॉन्जी पाहू शकता. आता चायनीज म्हणल्यानंतर व्हेजिटेबल्स आलेत. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये आलं, लसूण आणि कांदा, गाजर, शिमला मिरची अगदी अवेलेबल असलेल्या वस्तू तुम्ही व्हेजिटेबल्स घाला. त्यानंतर रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस अगदी थोडा घालायचा. हे दोन्ही सेम घाला. रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस सेम घालायचे आणि सोया सॉस अगदी कमी घालायचा. त्याचबरोबर केचप भरपूर घालायचा अशा प्रकारे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये कॉर्नस्टार्च टाकणार आहे. कॉर्नस्टार्च म्हणजे कॉर्न फ्लावरमध्ये थोडंसं पाणी घालून कॉर्नस्टार्च तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये मिक्स करायचा. नंतर स्वीट कॉर्न घालून थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे करून घ्यायचं बॅटर. त्यानंतर त्यामध्ये पास्ता मसाला घालून अशा प्रकारे पुन्हा हलवून आता आपण जे ढोकळा कट केलेला होता तो घालून घ्यायचा आणि अशा प्रकारे टॉस करून मिक्स करून घ्यायचा. तयार होतो आपला चायनीज ढोकळा. पाहू शकता, अगदी न्यू रेसिपी. घरी ट्राय करून पहा आणि मला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.